नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो, तर बऱ्याच ठिकाणी द्राक्ष बागेत शेंडा मारायला वेळ झाला किंवा शेंडा लवकर मारायला पाहिजे का शेंडा उशीरना मारायला पाहिजे याविषयी बरेचशा संभ्रम अवस्था आहेत। या संभ्रम अवस्थेत बागायतदारांचं काही निसर्गामुळे शेंडा मारायचा पुढे जातोय, काही वेळेस गडी माणसांच्यामुळे पुढे जातोय, तर काही वेळेस अशा गोष्टी होत्यात की बाबांनो आत्ता मारायचा का नंतर मारायचा, लेबर आहेत पण आत्ता मारायचा का नंतर मारायचा। तर याच्याविषयी थोडक्यात मी तुम्हाला जे मला ज्ञान आहे ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवायचा प्रयत्न करतो। बरेच लोक काय म्हणतात की बाबांनो शेंडा ह्यो कवळ्यात पडला पाहिजे, कवळ्यात पडला पाहिजे म्हणजे कसा, हे नुसता असा काय झाला पाहिजे, चिमटला पाहिजे। आणि काही वेळेस काय होतंय की असं एखाद्याच्या मनात असते की असा शेंडा पडला पाहिजे आणि निसर्गामुळे किंवा लेबर न गेल्यामुळे काय होतंय की सर्वसाधारण ह्याच्यापेक्षा मोठ्या अवस्थेत शेंडा पडतोय। तर पडला तरी पण हे दोन्ही पण गोष्टी बरोबर आहेत। ह्या दोन्हींचा फायदा काय आणि तोटा काय हे तुम्हाला थोडक्यात सांगतो। आता फायदा काय, तर जेव्हा आपण आता हे एकदम बारीक डाळीत जो शेंडा नकलला, तर हे जो शेंडा नकलला ह्याच्यामुळे एक फायदा काय होतोय की फक्त लेबरचा खर्च वाचतोय, म्हणजे एक दोन खुडं आपल्याला कमी येतात आणि ही पानं मोठी व्हायला थोडासा वेळ लागतोय। मग हा झाला ह्याचा एक फायदा। आणि दुसरं ह्याचा तोटा काय होतोय की ह्याची काय होतंय, काडी आहे की नाही ही साधारण बारीक राहत्या, मग बारीक राहते ठीक आहे, काही अडचण नाही। आणि तिसरं काय होतंय, आता ही मी पुढे जाऊन मारलाय तर काय होतं, ही जी डोळं आहेत ना कवळ्यात मारल्यावर डोळं बारीक राहतात, मग हे डोळं बारीक म्हणजे मोठं होत नाही, तसं टपोरं होत नाही। मग आता तेच आता याच्या उलट समजा आपल्याला निसर्गाकडं प्रॉब्लेम झाला किंवा काय झालं तर काय होतंय, तर ह्याचं काय होतंय की ह्याचं काय होणार आहे, आता हे मोठ्यात आपण शेंडा मारला तर मोठ्यात शेंडा मारल्यावर एक दोन खुडं जास्त वाढतात, मग दोन खुडं जास्त वाढलं की काय झालं की आपला गडी माणसांचा पैशाचा खर्च वाढला। आणि दुसरं ह्याचा फायदा आणखीन एक काय होतोय की ही जी पानं आहेत ही पानं राहट होत्यात आणि शक्यतो रोगाला बळी पडत नाहीत। पण ह्याला काय होतंय की ह्याला एखादं आपल्याला औषध एक्स्ट्रा मारायला लागतं या का, तर हे हळूहळू मोठं होत असतंय। मग काय होतंय, ही शेंडा ह्याचा फास्ट चाललेला असतो आणि ह्याचा शेंडा आपण कवळ्यात थांबवला, जर वातावरण खराब झालं तर ह्या शेंड्याला औषधं मारणं गरजेचं असतं एखादं बारीतलं, आणि ह्या शेंड्याला औषध कमी मारलं तरी चालतंय का, तर ह्याचं पान झालंय मोठं। आता ह्याचा दुसरा फायदा काय होतोय, जर बघितलं तर ह्या काडीच्या तुलनेत जर ही काडी जर बघितली तर ह्या काडीचा डोळा ह्यो टपोरा आणि मोठा होतोय, आणि हे मोठे डोळे झालेलं काय होतंय, ह्याच्यात घड पण सशक्त आणि मोठा तयार होतोय। पण आणखीन दुसरं, ही काडी पिकायला फास्ट पिकत्या आणि ही जी काडी आहे ही पिकायला ह्याला काय होतंय, वेळ लागतोय थोडासा। म्हणजे बागायतदारांनी असं काय म्हणजे संभ्रमावस्थेत राहायची काही कारण नाही की बाबांनो असं केलं तर असं होतंय ना असं केलं तर असं होतंय। दोन्हीचे पण काय फायदे आहेत, दोन्हीचे पण काय तोटे आहेत। तर ह्या सगळ्याचा अभ्यास करून आपण आपल्या द्राक्ष बागायतदारांनी आपल्या पण बागेत प्रयोग करणं गरजेचं आहे। किंवा ह्यानं सांगितलं त्यानं सांगितलं पाहुण्यानं सांगितलं मित्रांनी सांगितलं असं न करता जे आपल्याला योग्य वाटतंय 4-2 झाडं करून बघा, का तर तेवढा वेळ आपल्याकडे असतोय। आणि अशा पद्धतीने आपल्या बागात चांगल्या पिकवा, चांगल्या काड्या तयार करा, रोग येऊन देऊ नका आणि आपली बाग येणाऱ्या वर्षीसाठी भरपूर माल घेऊन येऊ दे। धन्यवाद।